गुलालाची उधळण करत जंगी असं स्वागत केलं जात आहे। श्रॉफ बिल्डिंग परिसरात गणपती बाप्पांवरती पुष्पवृष्टी देखील केली जाते। लालबागच्या राजेवर देखील पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघत आहोत। अनेक मंडळांचे गणपती बाप्पा हे आता मार्गस्थ झालेले आहेत। गणपती बाप्पा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे आणि अनेक भाविकांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं देखील गणपती बाप्पाला घातलं जात आहे। तर ही दुसरी दृश्य आपण बघत आहोत। पुण्यातले दृश्य आहेत। पुण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी आता मिरवणुका सुरू झालेल्या आहेत। मानाच्या 2 गणपती बाप्पांचं इथं विसर्जन झालेलं आहे। तर इतर जे गणपती बाप्पा आहेत ते आता मार्गस्थ झालेले आहेत। पुण्यातली दृश्य पाहिल्यानंतर पहिली दृश्य आपण बघू शकतोय मुंबईतली दृश्य आहेत। मुंबईतील लालबागच्या राज्याच्या मिरवणुकी सोहळ्यातली ही दृश्य आपण बघू शकतोय। वरती जो फ्लायओव्हर आहे त्या ठिकाणी देखील मुंबईकर हे एकवटलेले आहेत आणि गणपती बाप्पाला वरून निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक एकवटलेले आहेत। गणपती बाप्पाला खरं तर मनोभावे 10 दिवस पूजा करून आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे जड अंतकरणानं सगळेच गणपती बाप्पाची इथं निरोप देण्यासाठी या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं आपण बघू शकतो। गुलालाची उधळण करण्यात आली। कुठे ढोल ताशांचा गजर सुरू आहे। मुंबई आणि पुण्यातले ही दृश्य आहेत। NDTV मराठीवरती तुम्ही प्रत्येक अपडेट पाहू शकणार आहात। राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही घर बसल्या NDTV मराठीच्या माध्यमातून घेऊ शकणार आहात। मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील विसर्जन सोहळा आम्ही तुम्हाला दाखवत असणार आहोत। सध्या लालबागच्या राज्याची शाही मिरवणूक सुरू झाली आहे आणि ती देखील आपण बघितलीच। अनेक विविध रूपात असलेले गणपती बाप्पा आपण बघू शकतोय। मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आहेत। आता जे मुंबईतली ही भव्य मूर्ती आपण बघू शकतोय आणि पुण्यातली दुसरी दृश्य आहेत। पुण्यामध्ये देखील अत्यंत आकर्षक अशा पद्धतीनं या गणपती बाप्पाची मूर्ती आपण बघू शकतो आणि कशा पद्धतीनं पाठी श्रीकृष्ण असेल आणि राधा असतील यांचा इथं देखावा आपण बघू शकतोय। खरं तर गणपती बाप्पा कलेची देवता मानली जाते, विद्या आणि कलांची देवता आणि याच गणपती बाप्पाला आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे। लालबागच्या राज्याची देखील ही मिरवणूक सोहळ्याची दृश्य आपण बघू शकतोय। लालबागचा राजा सध्या चिंचपोकळी या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी देखील आता जंगी असं स्वागत केलं जाते। गुलालाची उधळण केली जाते। ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी देखील केली जाते। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी, त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो भाविक हे मुंबईच्या रस्त्यांवर आपण बघू शकतोय। भव्य दिव्य अशा संपूर्ण मिरवणुकीचा सोहळा आपण NDTV मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। श्रॉफ बिल्डिंग जवळ गणपती बाप्पांवरती पुष्पवृष्टी केली जाते। अनेक ठिकाणी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषानं अवघा परिसर हा दुमदुमून गेल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। यावेळेस ढोल ताशांचा गजर असेल, गुलालाची उधळण असेल, त्यामुळे वातावरणात एक नवचैतन्य बघायला मिळत आहे। आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देताना अनेक जण भावुक झाल्याचं या दृश्यांमधून बघू शकतोय। वरून पाऊस पडतोय, मात्र या संपूर्ण भाविकांचा जल्लोष कायम आहे। आपण ही 2 दृश्य यानंतरची बघत आहोत। ती म्हणजे पुण्यातील कसबा गणपतीचा विसर्जन सोहळा आणि दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा। या दोन्ही गणपती बाप्पांना आता निरोप देण्यात आलेला आहे आणि त्याच नंतरची ही दृश्य आपण पाहतोय। NDTV मराठीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सगळे अपडेट सातत्यानं पोहोचवत राहणार आहोत। घर बसल्या तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकणार आहात फक्त आणि फक्त NDTV मराठीच्याच माध्यमातून। मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील विसर्जन सोहळा आपण पाहतोय आणि दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आता मंडपातून बाहेर पडत असल्याची थेट दृश्य आपण NDTV मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। आता अगदी थोड्याच वेळात गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला देखील सुरुवात होणार आहे। पुणेकर कशा पद्धतीनं दगडूशेठ हलवाई या गणपती बाप्पाच्या मिरवणूक सोहळ्यासाठी इथे एकवटले आहेत हे आपण बघू शकतो। शिवाय पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। पोलीस प्रशासनाकडून देखील ठिकठिकाणी संपूर्ण जे कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। यासोबतच पुणे पालिका देखील सज्ज झालेली आहे आणि आता या रथामध्ये गणपती बाप्पा विराजमान होतील आणि गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा सुरू होणार आहे। पुण्यातले ही थेट दृश्य आहेत। दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची दृश्य आपण बघत आहोत।
मंडळातील जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आता गणपती बाप्पाला इथं विराजमान केलं जात आहे। पुणे पोलीस देखील इथं सज्ज आहेत। पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। भाविकांना कुठेच त्रास होऊ नये यासाठी देखील गणपती बाप्पाच्या या मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासन काळजी घेताना आपण बघू शकतो। पुणे पालिका असेल, प्रशासन असेल, सर्वत्र आता सगळे सज्ज झाल्याचं हे दृश्य आपण बघत आहोत। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या राजाची आणि दुसरी दृश्य आहे ती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची। लालबागच्या राजाचं आता चिंचपोकळीमध्ये आगमन झालेलं आहे। तिथे देखील फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि गुलालाची उधळण करत गणपती बाप्पाला आता निरोप देण्यासाठी भाविक एकवटलेले आहेत। आणि दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची। हा गणपती बाप्पा अगदी काही वेळापूर्वीच इथं मंडपातून बाहेर पडलेला आहे आणि आता गणपती बाप्पा या रथामध्ये विराजमान झालेले आहेत आणि आता त्यांची मिरवणूक देखील सुरू होणार आहे। गेल्या 10 दिवसांपासून गणपती बाप्पा विराजमान झाल्यापासूनच सगळे भाविक हे मनोभावे पूजा करत असतात, आरती करत असतात। गेले 10 दिवस एक नवचैतन्याचं वातावरण बघायला मिळत असतं आणि अखेर आता आपण बघू शकतो आजचा दिवस उजाडलेला आहे। गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे अनेक भाविक हे अश्रू अनावर झाल्याचं देखील आपण बघू शकतो अनेक भाविकांना। आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं देखील या भाविकांकडून गणपती बाप्पाला घातलं जात असतं। ही मानाच्या 5व्या गणपतीची दृश्य आपण बघू शकतोय। 5व्या गणपतीचा जो विसर्जन सोहळा आहे त्या सोहळ्यातली ही दृश्य आहेत। अनेक वेशभूषा करून इथं अनेक भाविक एकवटलेले आहेत आणि एक सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न वारंवार होतच असतो। पुण्यातील जर गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकी सोहळ्याचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर जिवंत देखावे हे अनेक वैशिष्ट्य मानलं जातं पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांचं। कोणी राधाकृष्ण, कोणी लोकमान्य टिळक असतील किंवा मग अनेक दिग्गजांची इथं वेशभूषा केली जाते आणि एक सामाजिक संदेश देखील देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो। मानाचा 5व्या गणपती बाप्पाची विसर्जन सोहळ्याची ही दृश्य आपण बघत आहोत। पुणेकर आता सज्ज झालेले आहेत। ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला जड अंतकरणानं निरोप दिला जातो। विद्या आणि कलांची देवता गणपती बाप्पा असं मानलं जातं आणि गणपती बाप्पाचीच मनोभावे पूजा करत अखेर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे। गेल्या 10 दिवसांपासून सगळ्यांच्याच घरात असेल, मंडळांमध्ये असेल, एक नवचैतन्याचं वातावरण बघायला मिळत असतं, जल्लोषाचं वातावरण असतं आणि आता अखेर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे जड अंतकरणानं गणपती बाप्पाला निरोप देत असतानाची ही दृश्य देखील आपण बघू शकतो। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत। गार्ड्सच्या माध्यमातून इथं गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघत आहोत। यावर्षीच्या मिरवणुकीतील एक अतिशय महत्त्वाचा क्षण बघायला मिळाला लालबागच्या राजाचा, तो म्हणजे लालबागचा राजा जेव्हा कमानीतून बाहेर येत होता तेव्हा मंडळातर्फे भारतीय सैन्य दलाला मानवंदना देखील देण्यात आलेली आहे। यावेळेस तिरंगा फडकावून देशभक्तीपर गाणं देखील वाजवण्यात आलं आणि गणपती बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात आलेला आहे। या वर्षीच्या मिरवणुकीत एक अतिशय महत्त्वाचा तो क्षण होता खरं तर। त्यासोबतच घराघरातून सैन्य दलात सहभागी होण्याची एक मेसेज देखील इथं देण्यात आला होता। लालबागचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्याची ही दृश्य आपण बघू शकतो। लालबागच्या राज्याची ही भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक पुढील 18 ते 19 तास चालणार आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन ही गिरगाव चौपाटीवरती होत असतं। यावेळेस रस्त्यात अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचं हे जंगी स्वागत केलं जात असतं। हजारो भाविक हे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी एकवटत असतात आणि उद्या पहाटेपर्यंत गिरगाव चौपाटीवरती गणपती बाप्पा हा पोहोचेल लालबागचा राजा आणि त्यानंतर भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे। ही पुण्यातली दृश्य आपण बघू शकतोय। खरं तर एवढी गर्दी आहे भाविकांची, मात्र ॲम्ब्युलन्सला कशा पद्धतीनं हे पुणेकर खरं तर सहकार्य करत आहेत हे या दृश्यांमधून आपण बघू शकतो। पोलीस प्रशासन असेल किंवा मग पालिका प्रशासन हे इथं सज्ज झालेलेच आहे, मात्र भाविक हे स्वतःहून इथं या ॲम्ब्युलन्सला वाट देत आहेत। आणि पहिली दृश्य आपण बघत आहोत ती म्हणजे पुण्यातील गुरुजी तालीम गणपती मंडळाचं हे दृश्य आहे आणि गणपती बाप्पाला आता मनोभावे निरोप देखील देण्यात आलेला आहे। पुण्यातून गुरुजी तालीम गणपती बाप्पाचं विसर्जन आपण बघितलं। गुरुजी तालीम गणपती बाप्पा
हा खरं तर मानाचा तिसरा गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पाला आता मनोभावे निरोपही देण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण बघत आहोत। खरं तर पुण्यातलं हे सगळ्यात जुनं मंडळ असल्याचं सांगितलं जातं। या मंडळाची स्थापना जर बघायला गेली तर 1887 साली झाली होती आणि हा गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनही ओळखला जातो। पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपती बाप्पाला आता निरोप देण्यात आलेला आहे आणि ही दृश्य आपण बघत आहोत। आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊयात मुंबईमधली लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत। लालबागच्या राजाला मनोभावे निरोप देण्यासाठी हे सगळेच आता भाविक एकवटलेले आहेत। तर दुसरी दृश्य आहे ढोल ताशांचा गजर आहेच, मात्र तलवारींचे जे धाडसी खेळ असतात ते देखील इथे सादर केले जात आहेत। आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं या सगळ्याच भाविकांकडून एक अनोख्या पद्धतीनं इथं सादरीकरण केलं जात आहे। ही 4 दृश्य आहेत। मुंबई असेल, पुणे असेल किंवा मग गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत। कशा पद्धतीनं इथं सगळेच भाविक हे एकवटलेले आहेत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी। पुण्यातील दृश्य आपण काही वेळापूर्वीच पाहिली। एवढ्या गर्दीमध्ये देखील ॲम्ब्युलन्सला वाट देण्यात इथं संपूर्ण या भाविकांनी सहकार्य केलेलं आहे। पालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल इथे आहेच सज्ज, मात्र भाविकांनी देखील आपलं कर्तव्य पहिल्यांदा पार पाडलेलं आहे। गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये खरं तर ही दृश्य अत्यंत लक्ष वेधू शकतात असं आपण म्हणायला हरकत नाहीये। पुण्यातली ही गुरुजी तालीम गणपती बाप्पाच्या विसर्जनाची दृश्य पाहिली आणि त्यानंतरची मुंबईची ही दृश्य आहेत। श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाच्या ठिकाणी जे गणपती बाप्पा पोहोचत असतात त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते आणि त्यासाठी इथं एक वेगळ्या पद्धतीनं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। हे आपण बघू शकतोय। पुष्पवृष्टी सध्या या गणपती बाप्पावरती केली जाते। NDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही राज्यभरातील सगळ्या गणपती बाप्पांचं घर बसल्या दर्शन घेऊ शकणार आहात, कारण सगळ्याच गणपती बाप्पांचे ज्या विसर्जन मिरवणूक सोहळे आहेत ते आपण NDTV मराठीवर पाहू शकणार आहात। ही दुसरी दृश्य आहेत, तिथे ढोल ताशांचं वादन केलं जात आहे। ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबई असेल, पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर, सातारा या सगळ्याच ठिकाणी गणपती बाप्पाला मनोभावे निरोप देण्यासाठी भाविक हे एकवटलेले आहेत। विद्या आणि कलांची देवता गणपती बाप्पाची मनोभावे पूजा गेल्या 10 दिवस झाल्यापासून करत आहेत सगळेच भाविक आणि आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। गेल्या 10 दिवसांपासून अनेकांच्या घरात मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होते। अखेर आता आज जड अंतकरणानं गणपती बाप्पाला निरोप देण्याची ही वेळ आलेली आहे। वरून पाऊस देखील पडतोय, मात्र कुठेच या संपूर्ण भाविकांच्या या जल्लोषात कमी झालेला आपल्याला दिसत नाही। जल्लोष उलट वाढतच चाललेला आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं देखील गणपती बाप्पाला घातलं जात आहे। मुंबईसह राज्यात गेले 10 दिवस गणेशोत्सवाची धूम होती आणि आज अखेर अनंत चतुर्दशीचा हा दिवस उजाडला आणि गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे। अनेकांना अश्रू अनावर झालेले आहेत। खरं तर गणपती बाप्पा पुन्हा निघालेले आहेत, निरोप देण्याची वेळ आलेली आहे गणपती बाप्पांना। त्यामुळे यावर्षी जरी जात असला तरी आता पुढच्या वर्षी मात्र लवकर या असं साकडं या गणपती बाप्पाला सगळ्याच भाविकांकडून घातलं जात आहे। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी जे गणपती बाप्पा येतात त्यांना निरोप दिला जातोय, त्यांच्यावरती गुलालाची उधळण केली जाते। मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील विसर्जन मिरवणुकीचा सोहळा आणि ही थेट दृश्य तुम्ही आता बघू शकता। लालबागच्या राजाची दृश्य आहेत। तुम्ही घर बसल्या NDTV मराठीच्याच माध्यमातून लालबागच्या राजाची तेवढ्या जवळची दृश्य आपण बघू शकतोय। घर बसल्या तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन देखील NDTV मराठीच्या माध्यमातूनच घेऊ शकणार आहात। पुण्यातील देखील मानाच्या गणपती बाप्पांची संपूर्ण विसर्जन मिरवणूक असेल किंवा मग विसर्जन सोहळा आपण बघितलाच आणि त्यानंतरची ही दृश्य आहेत लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक एकवटलेले आहेत। आपण ही थेट दृश्य NDTV मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आणि त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी खरं तर हजारो भाविकांनी मंडपाभोवती देखील गर्दी केली होती आणि त्या विसर्जन मिरवणुकीचा सोहळा सुरू झालेला आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषानं अवघा परिसर हा दुमदुमून गेलेला आहे। आता ही 2 दृश्य आपण बघू शकतोय। पुण्यामध्ये पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। पुणे हे खरं तर पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान
जर आकर्षण म्हणायला गेलं तर मग जिवंत देखावे हे सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र असतात आणि तेच देखावे इथं सादर केले जात असतात। सध्या पुण्यात ढोल ताशाचं हे पथक दाखल झालेलं आहे आणि आता इथं सगळ्यांकडूनच ढोल ताशांचं वादन केलं जाणार आहे। कुठे आपण बघू शकतोय कुठे लेझिम नृत्य केलं जात आहे, कुठे धाडसी खेळांचं इथं सादरीकरण केलं जात आहे, कुठे वेशभूषा केली जाते, तर अनेक ठिकाणी गुलालाची उधळण करत पुष्पवृष्टी करत राज्यभरात गणपती बाप्पाला मनोभावे निरोपही दिला जातोय। मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आहेत। ही दृश्य आपण मुंबईतली पाहतोय ती आहेत श्रॉफ बिल्डिंग जवळची दृश्य आहेत। जे जे गणपती बाप्पा या ठिकाणी पोहोचतात त्या प्रत्येक गणपती बाप्पावरती पुष्पवृष्टी केली जाते, शिवाय गुलालाची उधळण देखील केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलेली ही दृश्य आपण बघू शकतो। यावेळेस त्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरल्याचंही पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती बाप्पाची मिरवणूक सुरू झाली आणि त्यामध्येच हे सगळे नेते सहभागी झाले आहेत। गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी असलेली बैलगाडी सर्वच राजकीय नेत्यांना या सगळ्या नेत्यांनी हाकल्याचं या दृश्यांमधून बघू शकतोय। यामध्ये संजय शिरसाट असतील किंवा मग अंबादास दानवे असतील, यासोबतच सगळे जे स्थानिक नेते आहेत, सर्वपक्षीय नेते असं म्हणायला हरकत नाहीये। इतर वेळेस हेच सगळे नेते एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असतात, आरोप करत असतात। आज मात्र गणपती बाप्पाच्या मिरवणूक सोहळ्यासाठी सगळेच नेते हे एकवटलेले आहेत। संजय शिरसाट असतील, अंबादास दानवे असतील, चंद्रकांत खैरे हे सगळेच नेते या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली दृश्य आपण बघू शकतोय। ज्या बैलगाडीमध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत त्या खरं तर बैलगाडीची संपूर्ण ही दृश्य देखील आपण बघू शकतो आणि हीच बैलगाडी या सगळ्या राजकीय नेत्यांनी देखील हाकलेली आहे। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण बघितली। सर्वपक्षीय नेत्यांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। यावेळेस त्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेकाही धरल्याची दृश्य आपण NDTV मराठीच्या माध्यमातून बघितलेली आहे। त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर मधून आता आपण मुंबईमध्ये येणार आहोत। मुंबईतली ही दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या मिरवणूक सोहळ्याची। इथं खरं तर सनई वाजवून या सगळ्या गणपती बाप्पांना खरं तर निरोप दिला जातोय। गणपती बाप्पाची विसर्जन सोहळ्यातली ही दृश्य आहेत। भाविक कशा पद्धतीनं या ढोल ताशा असेल किंवा मग सनईवरती ठेका धरतायत ही आपण बघू शकतोय। पालखी निघाली राजाची असं म्हणत हे सगळेच भाविक एकवटलेले आहेत आणि ही दुसरी दृश्य आहेत पुण्यातली। पुण्यामध्ये ढोल वादन केलं जातंय। खरं तर हे सगळे कार्यकर्ते हे पोस्ट ऑफिस मधील कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडूनच अनोख्या पद्धतीनं आता इथं गणपती बाप्पाला मानवंदना दिली जाते। ढोल ताशांच्या गजरात हे सगळेच कर्मचारी आहेत हे एकवटलेले आहेत आणि गणपती बाप्पाला आता निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आपण बघितलेली आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा आपण मुंबईत येणार आहोत। मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या मिरवणूक सोहळ्यातील ही दृश्य आहेत। लालबागचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत। पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। ढोल ताशांचा गजर असेल, गुलालाची उधळण असेल, कुठे पुष्पवृष्टी असेल किंवा मग लेझिम नृत्य असेल, अनेक ठिकाणी आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं भाविक हे एकवटून इथं सादरीकरण करत आहेत। लालबागच्या राजाचं खरं तर एक विशेष महत्त्व आहे ते म्हणजे भव्य अशी विसर्जन मिरवणूक असते लालबागच्या राजाची। आता ही मिरवणूक पुढील 17 ते 18 तास अशीच चालणार आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचल्यानंतर त्याला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे। नंतर मुंबईनंतर आपण पुण्यातली देखील दृश्य बघणार आहोत। आता ही दृश्य आपण बघू शकतोय। गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये अजित पवार यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतलेला आहे। ढोल पथक तर आहेतच, मात्र अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः ढोल वाजवण्याचा हा आनंद घेतलेली दृश्य आपण NDTV मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। मुंबई आणि पुण्यातली दृश्य आहेत। पुण्यात देखील अनेक राजकीय नेते या विसर्जन मिरवणुकींना भेटी देत आहेत। त्यानंतरची ही गर्दीची दृश्य आपण बघू शकतोय। मुंबई आणि पुण्यामध्ये आता सकाळी निघालेल्या ज्या विसर्जन मिरवणुका आहेत त्या सगळ्या मिरवणुकांमध्ये पुणेकर असतील किंवा मुंबईकर असतील, भव्य दिव्य अशा या मिरवणूक सोहळ्यांसाठी सगळेच एकवटलेले आहेत आणि गणपती बाप्पाला आता निरोप देण्यासाठी जड अंतकरणानं सगळेच एकवटून गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता ते देखील या मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। कशा पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय।
मुंबईतली ही दृश्य आहेत. गाड्यांवरती देखील हे चिमुकले सगळे डान्स करतानाची दृश्य आपण बघितलेली आहेत. तर झेंडे देखील इथे फडकवले जात आहेत. तर मुंबईतील गणपती बाप्पांचं विसर्जन पाहण्यासाठी परदेशी पाहुणे देखील पोहोचलेले आहेत. परदेशी नागरिकांना देखील मुंबईतील असेल किंवा पुण्यातील असेल गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्याची धुरळ आपल्याला बघायला मिळत असते. परदेशी पाहुणे देखील इथे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत असतात. लालबागच्या राज्याची ही दृश्य आहेत. लालबागच्या राज्याच्या मिरवणूक सोहळ्यातली दृश्य आहेत. गुलालाची उधळण करत सगळेच हे भाविक तल्लीन झालेले आहेत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये. तर दुसरी दृश्य आहेत पुण्यातली. पुण्यामध्ये अनोख्या पद्धतीनं इथं ढोल वादन केलं जाते. इंडिया पोस्ट ऑफिस या खरं तर सगळ्या कर्मचाऱ्यांनी इथं ढोल वादन केलेलं आहे आणि पुण्यातील या सगळ्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी एकवटलेले आहेत. पुणे असेल, मुंबई असेल, नाशिकसह राज्यभरात विसर्जन मिरवणुका आपण बघू शकतोय. कशा पद्धतीनं हे भव्य दिव्य असे गणपती बाप्पा आता मार्गस्थ झालेले आहेत. थायलंडमधील रहिवासी आणि मुंबईत 10 दिवस गणपती विसर्जनादरम्यान मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. याविषयी अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी सागर कुलकर्णी. पाहूया. How many days Ganesh 10 pujas, 10 days. 10 days. Okay. Proper. Okay. This is our third time in Mumbai already. Okay. Okay. And many your public is here. Yeah, all Thai. Thailand. Hello. สวัสดีค่ะ 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 गणपति बप्पा मोरया। मोरिया। ये सब लोग जो है यहाँ पे हर साल गणपति स्थापना करते हैं और गणेश चतुर्थी के दिन स्थापना करते हैं। 10 दिन गणेश जी का पूजा अर्चना करते हैं और तत्पश्चात खूब धूमधाम से बधाई बाजे गाजे के साथ जो है हम वहाँ तट तक जाते हैं और गणेश जी का विसर्जन करते हैं। Okay. Okay. गणपती बाप्पा मोरिया। गणपती बाप्पाच्या गणेश विसर्जन आहे आणि पर्यटक तर येतातच मुंबईमध्ये अर्थात, पण त्याचवेळी अनेक थायलंडमधले रहिवासी जे आहेत ते मुंबईत कामानिमित्त आलेले आहेत, ते देखील इथे आल्याचं दिसून येत आहे. दोन्ही अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई. या सगळ्या विसर्जन सोहळ्यावरती आपले लक्ष असणारच आहे. तुर्तास पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेतोय.